मित्रांनो, बी.एड सी.ई.टीचा आजचा कॅप रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस आहे आणि आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि डॉक्युमेंट्स अनव्हेरिफाईड आहेत किंवा पार्शली व्हेरिफाईड आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी आता काय करायला हवं, तसेच सी.ई.टी सेल या डेटला एक्सटेन्शन देईल का, आणि जर ते एक्सटेन्शन मिळालं तर साधारणतः किती दिवसापर्यंत आपण हे एक्सटेन्शन एक्सपेक्ट करू शकतो, तसेच हे व्हेरिफिकेशन ड्यू डेट नंतर सुद्धा होईल का, या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. तर बी.एडच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर ऍडमिशन पोर्टल AY 2026-27 मध्ये आपण चेक करूयात की बीएड विषयी काही नवीन नोटिफिकेशन सीईटी सेलने दिलं आहे का. तर बीएड वरती क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे बीएडचं पोर्टल ओपन होईल आणि इथे आपल्याला दिसतंय की बीएडचे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आणि बीएडचं कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल जे पूर्वी सीईटी सेलने रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिलं होतं तेच लेटेस्ट शेड्यूल इथे सध्या तरी अवेलेबल आहे. तर 16 जुलैला हे रजिस्ट्रेशन बंद होणार आहेत असं या सर्क्युलरनुसार सीईटी सेलचं म्हणणं आहे. आता यापुढे सीईटी सेल हे शेड्यूल एक्सटेंड करेल का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण सध्या तरी कुठलंही नवीन नोटिफिकेशन रजिस्ट्रेशन मध्ये सीईटी सेलने दिलेलं नाहीये. तर आपण त्यासाठी ऍप्लिकेशनचं स्टॅटिस्टिक पाहूयात. यावर्षी किती ऍप्लिकेशन सीईटी सेलकडे आलेले आहेत आणि मागच्या वर्षी किती ऍप्लिकेशन सीईटी सेलकडे होते हे आपण सुरुवातीला चेक करूयात. आता मित्रांनो, यावर्षी जर आपण फॉर्मचं स्टॅटिस्टिक पाहिलं तर नवीन रजिस्ट्रेशन्स हे 57,108 झालेले आहेत आणि व्हेरीफाईड ऍप्लिकेशन हे फक्त 15,951 आहेत. म्हणजे खूप हाय चान्स आहे की तुमचं हे ऍप्लिकेशन व्हेरीफाईड झालेलं नसेल आणि ते फक्त लॉक असणार आहे आणि त्याचं व्हेरिफिकेशन अजूनही पेंडिंग असणार आहे. जर आज तारीख संपते म्हणजे 16 तारखेला जर हे रजिस्ट्रेशन संपताय तर हे व्हेरिफिकेशन जे आहे तर ते पुढे कंटिन्यू होतात. ठीक आहे. आता जर आपण हेच 25-26च्या बाबतीत पाहिलं तर 25-26ला नवीन रजिस्ट्रेशन हे 76,607 झाले होते आणि व्हेरीफाईड हे 62,379 झाले होते. आता या दोन गोष्टींमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर 76,000 नवीन रजिस्ट्रेशन आले होते आणि यावर्षी फक्त 57,000 रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत आलेले आहेत. तर खूप जास्त चान्स आहे की सीईटी सेल, कारण सुरुवातीला सीईटी सेल एक 15 दिवस रजिस्ट्रेशनसाठी वेळ देते आणि त्यानंतर परत ही जी डेट आहे ती साधारणतः 8 ते 10 दिवस एक्सटेंड करते. तर मग आपल्याही बाबतीत आता 16 तारखेनंतर पुढे 10 दिवसापर्यंत साधारणतः एक्सटेन्शन येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे जर तुमचं आजही व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल, व्हेरिफिकेशन झालं नसेल तर टेन्शन घेऊ नका. यापुढे व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही कंटिन्यू राहणार आहे आणि अजूनही सीईटी सेलने फायनल शेड्यूल रिलीज केलेलं नाहीये, म्हणजे सीईटी सेल अजूनही एक्सटेन्शन देण्याच्या तयारीत आहे. ठीक आहे. तर एकंदर अशा पद्धतीने जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं नसेल तर दिलेल्या एक्सटेन्शन पिरियडमध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे रिझल्ट अजून पेंडिंग आहेत, ते रिझल्ट आल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन्स करा. ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल अशा विद्यार्थ्यांनी लॉग इन करून पार्शल व्हेरिफिकेशनचा स्टेटस आल्यानंतर कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटमध्ये इश्यू आहे तो इश्यू सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करा आणि नवीन डॉक्युमेंट्स तिथे अपलोड करून तुमचे फॉर्म्स व्हेरीफाय करून घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः 10 दिवसाचं आपण एक्सटेन्शन इथे एक्सपेक्ट करूयात. आज 16 तारीख आहे, 26 तारखेपर्यंत तुम्ही हे एक्सटेन्शन एक्सपेक्ट करा. 26 तारखेनंतर पुढे मंथ एंडपर्यंत तुमची स्क्रुटनी एक्सटेंड होईल, म्हणजे डेडलाईन संपल्यानंतर 4-5 दिवस पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंटिन्यू राहतं आणि त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुमची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट सीईटी सेल रिलीज करेल आणि त्यानंतर पुढे त्या अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये जर काही इश्यू असतील, काही चुका असतील तर त्या करेक्ट करण्यासाठी सीईटी सेल वेळ देईल
आणि शेवटी फायनल मेरिट लिस्ट रिलीज करून त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी सीईटी सेल चान्स देईल. तर अशा पद्धतीने साधारणतः 15 ऑगस्टपर्यंत आपले ऑप्शन फॉर्म फिलअप होतील आणि त्याच्या आसपासच आपल्याला कॉलेजचं अलॉटमेंट मिळेल. पुढे मग सेकंड राऊंड होईल. सेकंड राऊंड नंतर ऑगस्ट मंथ एंडला तुम्हाला थर्ड राऊंडला सामोरं जावं लागेल. आता फर्स्ट राऊंडच्या टोटल एक्सटेन्शन्स नंतर सुद्धा जर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं नसेल, तुमचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील किंवा तुमचा रिझल्ट आला नसेल आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन करता आलं नसेल, तर तिसऱ्या राऊंडपूर्वी तुम्हाला परत रजिस्ट्रेशनचा चान्स मिळतो. बाकी फर्स्ट राऊंडमध्ये काय होतं याविषयी डिटेल माहिती असणारा व्हिडिओ मी ऑलरेडी काल अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देत आहे. तो व्हिडिओ चेक करून घ्या आणि त्यानुसार ऑप्शन फॉर्म फिल करण्याच्या तयारीला लागा. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.